नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी. जर तुम्ही अशा पद्धतीने गिलक्याची भाजी बनवाल तर भरले गिलके जे बनवतो आपण ती चवही कमी लागते, अशी अप्रतिम चव लागेल गिलक्याच्या भाजीची आणि बनवायला अगदी सोपी, फक्त 10 मिनिटात होणारी. एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे आवडीने खातात अशा पद्धतीने बनवलेली गिलक्याची भाजी बनवायला अतिशय सोपी. आपण कढईत तापवायला ठेवली आहे. त्याच्यात मी 3-4 चमचे तेल टाकलं आहे. तेल तापलं आहे. गिलके छान बारीक कापून घ्यायचे, स्वच्छ धुवून. गिलके कापायच्या आधी धुवायचे आपल्याला. कापल्यावर नाही धुवायचे. तेल तापल्यावर त्याच्यात थोडी मोहरी घालू, जिरं टाकू आणि लसूण. गिलक्याची भाजी बनवायला कांदा लागत नाही. आता याच्यात आपण टाकू 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर. तेलात टाकल्यावर तेलात झाल्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पुन्हा तेलात होऊ द्यायचं आहे. छान असं तेल आलं आहे आपल्या ग्रेव्हीला, बघू शकता. तेल आल्यानंतर आपण गिलके त्याच्यात टाकायचे. अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आपल्याला गिलके, बघू शकता. भरले गिलक्याची चवही कमी लागते, इतकी अप्रतिम चव लागते. एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवाल तर परत परत बनवाल. ह्याच्यात पाणी टाकलं आहे मी. आपल्याला जेवढी भाजी बनवायची तितकं पाणी टाकलं आहे. गिलके शिजल्यानंतर थोडं पाणी कमी होईल म्हणून थोडं पाणी जास्त टाकलं आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. छान हलवून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची. बघू शकता. अशा पद्धतीने एक उकळी आली की त्याच्यात आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. अशा पद्धतीने आपण कूट टाकून द्यायचं आहे आणि भाजी हलवून बघायचं आहे. पातळ घट्ट, थोडीशी पातळ राहू द्यायची, कारण शिजल्यानंतर ती घट्ट होईल. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे जास्त घट्ट होते, म्हणून थोडीशी पातळ राहू द्यायची शिजताना. अशा पद्धतीने तेलही छान आलं आहे आपल्या भाजीला. 10 मिनिटापर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि 10 मिनिटं तसंच गॅसवर राहू द्यायची भाजी. 10 मिनिटानंतर भाजी शिजून होते. गिलके शिजायला जास्त वेळ नाही लागत. मीडियम आच ठेवायची आहे. तुम्ही ताट ठेवून द्यायचं आहे, पटकन भाजी शिजून जाते. 10 मिनिटानंतर बघू शकता, कोथिंबीर टाकून आपली भाजी रेडी आहे.